आज समाजात नकली हिंदुत्ववादी प्रचंड फोफावले, जे राजकीय स्वार्थासाठी भगवे गमछे गळ्यात घालून हिंडताना दिसतात आपल्याला रस्तोरस्ती. पण त्या भगव्याची शान राखणं त्यांच्या कुवती बाहेरचं आहे. म्हणून तर विशाळगडापासून पन्हाळगडापर्यंत लांड्यांच्या मजारी आमच्या छत्रपतींच्या जिवंत स्मारकाच्या उरावर त्याचं पावित्र्य भंग करायला उभ्या राहत आहेत. त्यांना रोखता येत नाही. मग कसलं तुमचं हिंदुत्व? मग काय अधिकार तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याचा? हे नाही जमणार. गांडूची अवलाद म्हणून कधी जगू नका. मेलात तरी चालेल. मित्र नमस्कार. काल नाशकातल्या कॉर्पोरेट जिहादवरचा माझा व्हिडिओ पाहून ज्या ज्या हिंदूंना अजूनही वाटतंय की आम्ही हिंदू डरपोक नाही आहोत, हे हिंदू बडी गांडू कौम नाही आहे, अशा जवळपास 200-250 लोकांनी माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय. चलो 12.5 कोटी जनसंख्या के महाराष्ट्र में 200-250 हिंदू अभी भी जिंदा है जो धर्म के लिए कुछ कर गुजरने की तमन्ना रखते हैं. बाकी का मुझे पता नहीं है. मी निघालोय असं एक संघटन बनवायला की जे या अशा घटनांवर निव्वळ शब्दांच्या बुडबुड्यांमधून राग व्यक्त करून गप्प बसणार नाहीत, तर असे उद्योग करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून आणि वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन देखील शिक्षा मिळवून देणार आहे. काम सोपं नाहीये. सरकारला किंवा अनेक नकली हिंदुत्ववाद्यांना या संकल्पनेचा त्रास होतो, झालाय असं म्हणत नाही, होतो. कालही ते मला जाणवलं. कालच्या व्हिडिओनंतर अगदी वर्षभरापूर्वी मी भगवा आर्मी या संकल्पनेची किंवा अशा प्रकारच्या एका संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली होती. तेव्हाही समाजातल्या एका मोठ्या घटकाला त्याचा त्रास झाला होता. काहींनी प्रेमानं तर काहींनी धमकावून भगवा आर्मीच्या त्या स्थापनेत खोडा घातला होता. मला काय या संघटनेच्या माध्यमातून राजकारण करायचं नाहीये. ही संपूर्णतः बिगर राजकीय संघटना असणार आहे. मी आधीच जाहीर केलं होतं. आणि माझ्या सकट यातला एकही सदस्य निवडणुकीच्या राजकारणात पडणारा नसेल. आमच्या सीमारेषा डोक्यात स्पष्ट आहेत. आम्हाला आमच्या कार्याची लाईन आणि लेंथ दोन्ही माहीत आहे. तेव्हा ज्या राजकारण्यांच्या पोटात गोळा आला होता भगवा आर्मीच्या नावानं, त्यांनी निश्चिंत राहावं. आम्ही काय तुमच्या आड येणार नाही. पण आपण जे काही करायला चाललोय, निघालोय, ते सोपं नाहीये. कायदा आणि कायद्याचा बडगा हा आपल्यावरच उगारला जाणार आहे, हे लक्षात घ्या. हिंदुत्वात वाटेकरी नको या एकाच उद्देशानं मोठमोठ्या ताकदवर संघटना आपल्यावर उलटतील. पण या सगळ्या सोकॉल्ड ताकदवर संघटनांकडून भ्रमनिरास झालेला किंवा वैफल्यग्रस्त झालेला हिंदू, त्या हिंदूंनी आपली भगवा आर्मी जॉईन करायला हरकत नाही. आजपासून माझी टीम भगवा आर्मीचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवायला घेईल. ज्यांना खरंच वाटतंय की आपल्या धर्मासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यांनी जरूर सोबत या. हा फक्त 4 भिंतीआड बसून बोलतो, समोर जे घडतंय त्यावर बोलून हिंदूंना भडकावतो, पण त्यावर उपाय सांगत नाही. उपाय आहेत ना, बरेच उपाय आहेत. आणि असे आरोप माझ्यावर सातत्याने केले जात आहेत. पण आता आपण सारे मिळून या गंडांतरावर, हिंदू धर्मावर आलेल्या या टोळधाडीवर उपाय शोधायचा आहे. माझ्याकडे आहेत काही उपाय, पण मला सर्वसमावेशक उपाय हवेत. तुमचीही मतं जाणून घ्यायची आहेत. मी काही अहिंसेचा पुजारी किंवा मोहनदास करमचंदचा भक्त नाही, ते तुम्हाला माहिती आहे आधीपासून. माझे दैवत कोण हेही तुम्हाला माहिती आहेत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ही माझी दैवत आहेत, ही माझी श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे माझे विचार आणि आचारही तसेच आहेत, त्यांना फॉलो करणारे. पण जोवर चर्चेनं मार्ग निघतोय तोवर शब्दांचेच बाण सोडले जातील, एवढी खात्री देतो मी. हिंदू धर्माला संपवणं इतकं सोपं नाहीये, पण हा प्रयत्न अव्याहतपणे सुरू आहे. तो काही ठिकाणी उघडपणे दिसतो, म्हणजे 100तल्या 10 ठिकाणी ते दिसतं, तर 90 ठिकाणी ब्रह्मदेवालाही थांगपत्ता लागणार नाही इतक्या मायक्रो आणि मॅक्रो लेवलवर हे काम सुरू आहे. यांच्या विरोधात लढताना 2022 मध्ये पहिली केस अंगावर घेतली मी. त्यानंतर सवयच होऊन गेली आहे नोटिशींची. पण काय, खटले आणि नोटिसांना घाबरलो तर माझ्यातलं हिंदुत्व हे सुद्धा गांडुत्वाकडे वाटचाल करू लागेल, याची मला जाणीव आहे. आणि गांडूसारखं जगण्यापेक्षा वेड्यासारखं मेलेलं बरं धर्मासाठी, बाळासाहेब सांगून गेले. हे नाही जमणार. गांडूची अवलाद म्हणून कधी जगू नका. मेलात तरी चालेल. आज समाजात नकली हिंदुत्ववादी प्रचंड फोफावलेत, जे राजकीय स्वार्थासाठी भगवे गमछे गळ्यात घालून हिंडताना दिसतात आपल्याला रस्तोरस्ती. पण त्या भगव्याची शान राखणं त्यांच्या कुवती बाहेरचं आहे. म्हणून तर
विशाळगडापासून पन्हाळगडापर्यंत लांड्यांच्या मजारी आमच्या छत्रपतींच्या जिवंत स्मारकाच्या उरावर त्याचं पावित्र्य भंग करायला उभ्या राहत आहेत. त्यांना रोखता येत नाही. मग कसलं तुमचं हिंदुत्व? मग काय अधिकार तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याचा? हिंदुत्वाचा प्रवास जो गांडुत्वाकडे चाललाय ना, तो आपणच रोखायला हवाय. या प्रवासात मेण्यासोबत चालणारे बाजार बुणगे ओळखून त्यांना लांब ठेवायला हवे, 2 हात लांब. हे जर छोट्या छोट्या प्रमाणात मर्यादित ताकदींसह आता सुरू नाही केलं तर या वाक्यावर शिक्कामोर्तब होईल की होय तुम हिंदू बडी गांडू कौम हो, आणि ते मला होऊ द्यायचं नाही. बस इतकंच.